श्रुत स्टाईल. शबदार सुरत देखनी जणू हिरकणी नार गुलजार सांगते उमर. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्याला इथे सर्व VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही फोटोज दिले असतील. तर यातून तुम्ही कोणताही इथं जे काय करायचं मित्रांनो, इथं एक इमेज घ्यायचा आहे. तर इथून तुम्ही एक इथं इमेज घ्या. घेतल्यानंतर आपल्याला जिथे आता इथं काय करायचं, आपल्याला त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे. आणि इमेजवरती इथं क्लिक केल्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं 25 ते 30 सेकंदापर्यंत घ्यायची. त्यानंतर आपल्याला परत सुटले होऊन ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे मित्र. सॉरी मित्र, बिटवाला व्हिडिओ दिला आहे तो इथं ॲड करून घ्या. बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्या जिथे काय करायचं बघा मित्र, सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. इथं ॲडिओ जे एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या त्या ॲडिओवरती इथं क्लिक करायचं मित्रांनो. सॉरी मित्र, ॲडिओवरती नाही तर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बिटनुसार इमेज असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला बिट्टूवरती जे ते मित्रांनो इथं काय करायचं, येऊन जायचं आहे. तर बिट्टूवरती इथं येऊन जावा. तर आता आपण बिट्टूवरती जे तिथे येऊन जाऊयात. तर बिट्टूवरती इथं या, थोडंसं पुढे आहे मित्र. बिट्टूवरती आल्यानंतर तिथे स्प्लिट करा. परत नंतर आपल्या बिट 3 येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 4वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट 5वरती जे ते आपल्या इथे येऊन जे ते काय करायचं मित्रांनो, स्प्लिट करायचं आहे. तर मित्र, अशा प्रकारे आता इथं आपले जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असेल तिथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर बिटवाला जो व्हिडिओ असेल तो आपण इथे डिलीट करायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर ते करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या इमेज फोटोजमध्ये येऊन तुम्हाला कुठला जो कोणता फोटो घ्यायचा असेल तो अशा प्रकारे इथं फोटो घ्या आणि आपली इमेज जे असते ती तुम्ही इथं रिप्लेस इथं करून घ्या. रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला खायची ते ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असेल तिथं आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे आता. ओके, तर मित्रांनो, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपलं इनमध्ये येऊन इनकिन द्यायचं आहे. इनकिन दिल्यानंतर आपल्या परत नंतर जिथे काय करायचं मित्रांनो, सेकंड इमेजवरती जे तिथे येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये येऊन पॅडिंग द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन डिस्टर्ट लेफ्ट द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं जिथे डिस्टर्ट राईट द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं जे ते स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं द्यायचा आहे. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्याला इथं जिथे काय करायचं, कॉम्बोमध्ये येऊन स्लीप अँड स्लाईड 2 द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या स्लीप अँड स्लाईड जे ते 1 द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन सो आउट द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन रोल इन आउट 2 द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे इथं इनमध्ये येऊन आपल्या रेक्टँगल आउट द्यायचं आणि परत नंतरच्या इथं इमेजवरती जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रिपल जे ते इथं देऊन टाकायचं मित्रांनो. तर मित्र, अशा प्रकारे आपली जी ॲनिमेशन ती इथं देऊन झाली. त्यानंतर आपल्या परत सुटला येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. परत स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन स्पीड जिथे 0 ठेवा आणि प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला इथं बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचं एक ॲनिमेशन इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती जायचं आहे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पार्ट ऑफ सिम्बल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन निगेटिव्ह स्प्लिट हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये फ्ल्युइड फॉल्ट अशा प्रकारचा जो हाय मित्रांनो इफेक्ट इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. परत नंतरचे जे आपल्याला त्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ट्रिपलेट अशा प्रकारचा भेटेल इथं इफेक्ट, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेजवरती तिथं करून घ्या. परत नंतरचे जे आपल्या इथं इमेजवरती जायचे. परत आपल्या इथं जे ते
काय करायचं मित्र बघा, बॉडी पिकमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डॉपलेंगर 3 अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पद्धती तिथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपलं जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फिल्म इंट्रो अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पद्धती तिथे करून घ्या. परत एक इमेज सोडायचा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आणि वरती सर्च करायचं मित्रांनो गर्ल सिक्रेट, किंवा आपल्याला डेकोरच्या ऑप्शनमध्ये आलात तरी तुम्हाला इथे भेटून जाईल मित्रांनो तो इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो एक्सपोर्ट आहे तो इथं व्हिडिओ जे ते होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्रांनो आपली जिथे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून इथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.